ज्या जनतेला शब्द दिला होता त्या जनतेला सांगितलं आंदोलनात कोणी येऊ नका, मी आणि माझं कुटुंब हे सर्व आंदोलन करेल। मी माझी बायको आणि 2 मुलं घेऊन अनेक माध्यमातून आंदोलन केली। त्या आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला। शासकीय दरबारी वर्षा बंगल्यामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक असताना मुख्यमंत्र्यांना सांगितलं की माझ्या क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी, बामंडा लोकांना घरं द्या, अन्यथा या लोकांच्या घरासाठी मी माझं अख्खं कुटुंब, माझं घर बर्बाद करून टाकेल। मी माझ्या या मुलाला घेऊन गेलो होतो आणि या मुलावरती घासलेट टाकून सांगितलं होतं जर तुम्ही या लोकांना घरं नाही दिली तर मी माझं मुलगा त्या क्रांतीनगर मध्ये नेऊन जाळून टाकतो, बलिदान करून टाकतो। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के शुभ हाथों से सोमवार को मीठी नदी और हवाई अड्डा प्राधिकरण से प्रभावित क्रांति नगर और संदेश नगर में झुग्गी वासियों को HDIL कॉम्प्लेक्स प्रीमियर कॉलोनी कुर्ला में पुनर्वास किया जा रहा है। 26 फरवरी 2024 की शाम 8 बजे घर की चाबी बांटी गई। चांदीवली विधानसभा क्षेत्र के शिवसेना विधायक दिलीप मामा लांडे के अथक और लगातार प्रयासों के कारण क्रांति नगर और संदेश नगर के प्रभावित झुग्गी वासियों को उनका हक का घर मिलेगा। 26 जुलाई 2005 को मुंबई सहित पूरे महाराष्ट्र में हुई विनाशकारी भारी बारिश में क्रांति नगर और संदेश नगर खंड पूरी तरह से जनसैलाब हो गया था। इसके बाद 2008-9 में उक्त प्रभावित झुग्गी वासियों के पुनर्वास के लिए केंद्र सरकार और राज्य सरकार के सहयोग से प्रीमियर कॉलोनी कुर्ला पश्चिम में HDIL कॉम्प्लेक्स स्थापित किया गया था। लेकिन पिछले 15 सालों से स्थानिक नागरिक अपने हक के घर का इंतजार कर रहे थे। हर साल बरसात के मौसम में घर में 4-5 फीट पानी भर जाता था, जिससे हमेशा आर्थिक नुकसान हुआ करता था। इससे स्थानिक नागरिकों को परेशानियों का सामना करना पड़ता था। लेकिन विधायक दिलीप मामा लांडे जी ने पूरी कोशिश की और चुनाव में जनता से किया वादा पूरा किया। उन्होंने SRA, MRDA, एयरपोर्ट अथॉरिटी जैसे विभिन्न स्थानों पर लगातार पत्रों व्यवहार किया। समय समय पर भूख हड़ताल, धरना, आंदोलन, घेराव, मशाल जुलूस जैसे कई अभिन्न आंदोलन किए और क्रांति नगर तथा संदेश नगर में झुग्गी झोपड़ियों में रहने वालों को मकान दिए गए और न्याय मिला, ऐसा कह सकते हैं। प्रभावित झुग्गी वासियों को अपना सही घर मिलने से निवासियों ने राहत की सांस ली और अपनी खुशी व्यक्त की और मुख्यमंत्री और विधायक दिलीप लांडे को धन्यवाद दिया। पावसाळ्यात प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी जात होतं, मुलाबाळांचा जीव धोक्यात होता। 2006ला मी वस्तुस्थिती माझ्या नजरेने पाहिलेली आहे। त्यामुळे 2006 पासून ते स्वप्न घेऊन फिरत होतो की या लोकांना यांच्या हक्काचं घर, त्यांची मुलं बाळं सुखी राहतील अशा पद्धतीचं एक घर मिळावं आणि म्हणून गेले अनेक वर्ष या लोकांना अनेक मंत्री असतील, अनेक आमदार असतील, या लोकांनी फक्त या गरिबीची चेष्टा केली, यांच्या भावनांशी खेळले आणि कुठले तरी खोटे डायलॉग सांगून या लोकांना फसवलं गेलं। परंतु ज्यावेळे या लोकांसमोर मी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो त्यावेळे या लोकांना सांगितलं तर एक वेळ विश्वास ठेवा, तुम्ही मला तुमची सेवा करायची, तुमच्या हक्काचं घर देण्याची संधी द्या, कुणी मुख्यमंत्री असो, त्या मुख्यमंत्र्याकडून तुमच्या मुलाबाळाचं, तुमच्या हक्काचं घर देण्याचं काम माझं आहे। जर शासनाने ऐकलं नाही, त्या मुख्यमंत्र्याने ऐकलं नाही तर मी माझं अख्खं कुटुंब बलिदान करेल, परंतु तुमचं कुटुंब सुखात ठेवण्याचं काम करेल। आणि या दृष्टिकोनातून या पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये अनेक आंदोलनं केली। ज्या जनतेला शब्द दिला होता त्या जनतेला सांगितलं आंदोलनात कोणी येऊ नका, मी आणि माझं कुटुंब हे सर्व आंदोलन करेल। मी माझी बायको आणि 2 मुलं घेऊन अनेक माध्यमातून आंदोलन केली। त्या आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला। शासकीय दरबारी वर्षा बंगल्यामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक असताना मुख्यमंत्र्यांना सांगितलं की माझ्या क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी, बामंडा लोकांना घरं द्या, अन्यथा या लोकांच्या घरासाठी मी माझं अख्खं कुटुंब, माझं घर बर्बाद करून टाकेल। मी माझ्या या मुलाला घेऊन गेलो होतो आणि या मुलावरती घासलेट टाकून सांगितलं होतं जर तुम्ही या लोकांना घरं नाही दिली तर मी माझं मुलगा त्या क्रांतीनगरमध्ये नेऊन जाळून टाकेल, बलिदान करून टाकेल। आणि हे वाक्य त्यावेळेचे नगरविकास मंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री यांनी ऐकलं होतं। त्यांनी मला शब्द दिला होता
की दिलीप मामा तुमच्या गरिबांची घरं द्यायचं काम माझं असेल, तुम्ही असं वाईट किंवा कुटुंबाला कुठंतरी त्रास होईल असं कुठलंही पाऊल उचलू नका. 5 जुलैला 85 कोटी रुपये माझ्या विभागातील गोरगरिबांना हक्काचं घर देण्यासाठी, त्यांच्या घराची ही इमारत रिपेअर करण्यासाठी 85 कोटी रुपये दिले, येऊन भूमिपूजन केलं. आणि आज या जनतेच्या आशीर्वादाने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या गोरगरिबांना त्यांच्या मुलाबाळाचं हक्काचं घर देण्याचा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा या चांदिवलीच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक क्षण या ठिकाणी आलेला आहे. आज हा माझ्या कुटुंबातील आणि माझ्या या संपूर्ण जनतेच्या कुटुंबातील एक आनंदाचा आणि एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा क्षण आहे. मामा, आपण जर माझं विधानसभेमधलं मनोगत ऐकलं असेल, माझ्या चांदिवली विभागातील लोकांच्या भावना ऐकल्या असतील, त्या ठिकाणी बोलताना हेच सांगितलं होतं, क्रांतीनगर असेल, संदेशनगर असेल, जरीमरी असेल, मामंडा आहे, मिठी नदीच्या शेजारी विमान प्राधिकरणाच्या जागेवरती असणाऱ्या लोकांच्या हक्काची घरं या ठिकाणी बांधलेली आहेत. काही लोकांनी राजकारणासाठी जातीचं राजकारण करून त्या ठिकाणी माझ्या गोरगरिबांना घरं दिली नाही आहेत. परंतु मी ना जातीचं, ना पातीचं, ना पक्षाचं राजकारण न करता माणुसकी या नात्याने लोकांनी दिलेला विश्वास, त्या विश्वासाला कुठं तडा जाता कामा नये या दृष्टिकोनातून ज्या लोकांना या ठिकाणी यायचे आपलं कुटुंब घेऊन, ज्या लोकांना हक्काचं घर पाहिजे त्या लोकांना घर देण्याचं काम, महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे हे घर देण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते मी पूर्ण करणारच. या लोकांकडे पाहिल्यानंतर 2006ची आठवण होते, ज्यावेळे या मुंबई शहरामध्ये महापूर आला होता. त्यावेळे क्रांतीनगरमध्ये एकही घर दिसत नव्हतं. अर्ध संदेशनगर डुबलेलं होतं, अर्धी झरीमरी डुबलेली होती, बामणडायच्या लोकांच्या घरावरून पाणी गेलेलं होतं. ही रात्री 2-1:30 वाजता 3 वाजेपर्यंत, सकाळी 5 वाजेपर्यंत ही वस्तुस्थिती मी पाहिलेली आहे. आणि त्या दिवसापासून या लोकांना फक्त फसवलं जात होतं. कादर खानचे ते पुराणे डायलॉग बोलले जात होते, आने वाली दिवाळी, आने वाली ईद, बिल्डिंग होएगी. परंतु या गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं नाही. त्याच्यानंतर 2018पर्यंत अनेक वेळा पावसाळ्यामध्ये यांच्या घरामध्ये पाणी घुसलं. या लोकांना पावसाळ्यामध्ये आपलं घर सोडून मुलाबाळांचा जीव वाचवण्यासाठी शाळेमध्येचा आसरा घ्यावा लागत होता. ही वस्तुस्थिती पाहिलेली होती. आणि म्हणून यांना स्वतःचं घर देण्यासाठी जे मी स्वप्न घेऊन फिरत होतो, हे स्वप्न साकार होत असताना या लोकांच्या डोळ्यातले अश्रू मला दिसले. आणि तेच अश्रू माझ्या हृदयामध्ये आहेत, तेच तुमच्यासमोर आता लोकांना भेटताना दिसले असतील. ज्या जनतेला शब्द दिला होता त्या जनतेला सांगितलं आंदोलनात कोणी येऊ नका, मी आणि माझं कुटुंब हे सर्व आंदोलन करेल. मी, माझी बायको आणि 2 मुलं घेऊन अनेक माध्यमातून आंदोलन केली. त्या आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. शासकीय दरबारी वर्षा बंगल्यामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक असताना मुख्यमंत्र्यांना सांगितलं की माझ्या क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी, बामणडा लोकांना घरं द्या, अन्यथा या लोकांच्या घरासाठी मी माझं कुटुंब, माझं घर बर्बाद करून टाकेल. मी माझ्या या मुलाला घेऊन गेलो होतो आणि या मुलावरती घासलेट टाकून सांगितलं होतं, जर तुम्ही या लोकांना घरं नाही दिली तर मी माझं मुलगा त्या क्रांतीनगर मध्ये नेऊन चाळून टाकतो, बलिदान करून टाकतो.